ज्या खेळाडून आपल्या नावाचा डंका निर्माण केला असा अतिशय दर्जेदार गोलंदाज राहुल सातव. पहिला चेंडू पहा, अतिशय सुंदर फटका खेळलाय. डीप मिडॉनला शतरक्षण चांगलं होतंय. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा, रांजणगाव गणपती. इथं थोडी शांतता ठेव बरं का, सगळे आपली माणसं आहे, परंतु लाईव्ह मध्ये आपला आवाज जातोय, तेवढी शांतता ठेव प्लीज सगळेजण. स्ट्राईकला असेल सतीश गावडे, शिरूर तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्राची क्रिकेट मैदानं गाजवली. विकी स्पोर्ट क्लब आळे, क्लासिक शिरूर अशा कित्येक संघांमध्ये त्याला खेळताना पाहिलं. तर दुसऱ्या बाजूनं बबलू पाटील 11 या संघामध्ये खेळणारा सचिन भाडळे प्रतिष्ठान या संघाचा एक तगडा गोलंदाज म्हणून आपण पाहतोय राहुल सातव यांच्याकडे. अतुल बनकर यांच्या तालमीत तयार झालेला राहुल सातव पाहूया. सतीश गावडे सारखा एक समोर अनुभवी आणि मुरब्बी फलंदाज आहे, ज्याच्याकडे अनुभवाचा खूप मोठा भंडार आहे. तर राहुल सातव याची गोलंदाजीचं जर विश्लेषण सांगायचं झालं तर पहिल्या पीटीपीएल, दुसऱ्या पीटीपीएलला बेस्ट बॉलर ठरला होता आणि तिसऱ्या पीटीपीएलला राहुल सातव बेस्ट बॉलर रेंज मध्ये होता. विकेट समान झाल्या, फक्त राहुल सातवचा जो इकॉनॉमी होता तो फक्त मला अंदाजे एक 10 किंवा 20 ने जादा असेल असा गोलंदाज आहे राहुल सातव. महाराष्ट्रातील मोठमोठ्या संघांमध्ये त्याला खेळताना आपण पाहतोय. सतीश गावडेने सुद्धा पहा सुरुवात कशी केली, एक सिंगल धाव घेतली. आजचा दिवस जर खरं तर पाहिला आपण, राहुल सातव लोणीकंद आणि वाघोलीच्या बॉर्डरवरती असणारा हा गोलंदाज. म्हणजे दोन गावांना जिथं रस्ता आहे त्या रस्त्याच्या अगदी मधोमध लोणीकंद माथा आपण म्हणतो, तिथं राहुल सातव राहत आहेत. रोज प्रॅक्टिस अतिशय जबरदस्त असते या संघाची. आणि रांजणगाव संघाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर एक 2 ते 3 वर्षामध्ये हा संघ थोडा क्रिकेटपासून दूर गेला होता, परंतु गेल्या वर्षीपासून या संघानं परत एकदा क्रिकेटमध्ये अतिशय जबरदस्त वापसी केलेली आहे. नवीन खेळाडूंना घेऊन आता हा संघ मैदानामध्ये उतरतोय. महेश दादा कुलकर्णी असतील, महेश पाचुनकर असतील, मंदार शेठ पाचुनकर असतील. यावेळी फटका सुरेख आहे, टायमिंगला जबाब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, दर्जेदार दमदार चौकार. नवीन फलंदाज आपण पहा, राहुल धुमाळ रांजणगाव संघामध्ये एक गाव एक टीम मध्ये कित्येक ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी राहुल सातवची नेहमीच आपण राहुल धुमाळची पाहिलेली आहे. परत एकदा फटका सुरेख आहे, परंतु यावेळी मिड विकेटला शतरक्षक आहे, तिथं चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खतरा होऊ शकतो, परंतु फेकी थोडीशी चुकीची. 2 धावा. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध रांजणगाव असा एक महत्वपूर्ण सामना आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती संपलं गेलंय. 8 धावा राहुल सातवनं खर्च केल्यात. कुठलाही बळी राहुल सातवला या ठिकाणी मिळवता आलेला नाही. नवीन षटकाला प्रारंभ होईल आणि नवीन षटक इथं कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे आपण पाहूया. आसिफ शेख या संघामध्ये नाही, इंजर्ड असल्या कारणानं आसिफ शेख संघाच्या बाहेर आहे. दुसऱ्या बाजूनं आयकॉन 12वे प्लेयर आहे तिथं, दोन्ही पण इथे आहे ना, वर आहे ना वाघोलीचे 12वे प्लेयर. निलेश गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाहूया आपण. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होणार आहे. तर समोर आहे स्ट्राईकला सतीश गावडे, एक प्रचंड मोठं नाव आहे या खेळाडूचं. शिरूर आणि पंचक्रोशीतनं हा खेळाडू येतो आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी सतीश गावडेची आपण कित्येक मैदानांवरती पाहिलेली आहे. यावेळी आपण पहा, पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे, फेक अतिशय सुरेख. पंचाकडे अपील होत आहे आणि नक्कीच मला वाटतं बोट उचललं गेलंय. सतीश गावडे धावबादच्या रूपामध्ये बाद.
संघाला मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे. निलेश हो, हा चेंडू तेज तर्रार मारा, तेज तर्रार मारा होतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट. भैया खर्डे मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने पहा नॉन स्ट्राईकला असेल राहुल धुमाळ, ज्यानं पहिल्या षटकामध्ये एक चौकार खेळत आक्रमक इरादे नक्कीच धारण केलेले आहे. हो, हा चेंडू परत एकदा अतिशय लाजबाब यष्टिरक्षकांना थोडीशी चूक होते आणि एक धाव नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहूया 9 धावा. फुलगावचं हे क्रिकेटचं मैदान मला वाटतं साधारणतः 2013 साली अमित सर बरोबर ना, पहिला राजकरंडक या मैदानावरती घेण्यात आला होता. त्याच्यानंतर भरपूर स्पर्धा झाल्या. या वर्षी परत एकदा या मैदानावरती येण्याचा योग आला. प्रदीप दादा कंद आणि हनुमंत दादा कंद यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचा मोठा सोहळा. ओ, हा चेंडू पहा किती सुरेखरित्या खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुल करणार आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी रणनीती बनवावी लागते. एकेरी दुहेरी धावा घ्यावा लागतात. कारण ज्यावेळी मोठे फटके बंद होणार आहेत त्यावेळी सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर ठेवून स्कोरबोर्ड सातत्याने हलता ठेवणे गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी निलेश. सचिन भाडाळे प्रतिष्ठान वाघोली. हो, फटका अतिशय सुरेख आहे परंतु त्या ठिकाणी शतरक्षण करण्यासाठी शतरक्षक सज्ज आहे. राहुल सातवच्या हातामध्ये चेंडू असेल पहा, इथं दुसरी धाव घेण्याचं धाडस होणार नाही. खेळाडूंना पहा, एक दुसऱ्या खेळाडूंचे कच्चे दुवे माहिती आहेत. कारण राहुल सातव हा एक अतिशय जबरदस्त आणि हरहुन्नरी खेळाडू आहे. त्याच्या हातामध्ये झेल घेत, त्याच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाज नक्कीच आपण पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाही. हो, हा चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू. धावफलकावरती आपण पाहिलं गेलं आतापर्यंत बनवल्या गेल्यात या षटकामध्ये आपण पाहूया खर्च केल्यात फक्त 4 धावा आणि एक गडी बाद धावफलकावरती 12 धावा. या ठिकाणी पाहतोय आपण HK ट्रॉफी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या मंडळींनी आजपासून स्पर्धा झाली, पण खरं तर गेली महिनाभर ही मंडळी मेहनत करतायत. कोण ग्राउंड बनवण्याचं काम करतोय, खेळपट्टी बनवण्याचं, फ्लेक्स बनवण्याचं काम केलंय, कुणी टी शर्ट घेण्याची आणण्याची जबाबदारी घेतली. प्रत्येकानं कामं वाटून घेतल्या तिथं. त्यामध्ये हवेली हंटर या संघानं PTPL मध्ये जो दरारा आणि जो दबदबा निर्माण केला होता त्या संघाचे संघनायक अमित तापकीर या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये आहेत. शुभम तळेकर त्याचबरोबर प्रमोद कंद हे सुद्धा या लिस्टमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर अतुल कोळपे, श्रीराम घाडगे, सचिन खुळे, सौरभ खुळे, गणेश साकोरे, ओंकार झुरुंगे, रमाकांत कंद, राहुल कंद, स्वप्नील कंद, प्रसाद माने, ओंकार कंद, संतोष कंद आणि जगन चव्हाण. खूप मोठी आयोजकांची लिस्ट आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त. राहुल सातव ताकदवान शरीरयष्टी आणि लांबच लांब षटकार मारण्याची किमा या फलंदाजानं केलेली आहे. PRD ट्रॉफी शिरूर महेश पाचुनकर आणि रांजणगाव संघाचं आगमन झालं की प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी होते. एकाच मला वाटतं साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी PRD ट्रॉफी शिरूर मध्ये याच रांजणगाव संघानं आसिफ शेख त्यावेळी संघामध्ये होते, बबलू पाटील होते आणि पप्पू तोडकर. आयोजकांनी सांगितलं की सगळ्यात जास्त जर आमचं नुकसान कोणी केलं असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त चेंडू याच संघाने आयोजकांचे हरवले होते. महेश पाचुनकर इथं गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सज्ज झालाय. महेश पाचुनकर फलंदाजीसाठी आलाय तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जयदीप खेत्रे, उरुळी कांचन. एक प्रचंड वेगानं मारा करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचा असलेला फार मोठा अनुभव. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा जयदीपचा हा चेंडू पहा अतिशय लाजबाब.
लागोपाठचा दुसरा चेंडू पहा अतिशय सुरेख आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर चेंडू आपण पाहतोय एक धाव घेतली होती महेशनं आणि त्याच्यानंतर परत एकदा चेंडू डॉट आहे. जो धावफलक थांबलाय त्याला आता नक्कीच मात्र वेगानं पुढे घेऊन जाण्याचं काम करावं लागेल. ती जबाबदारी आता महेशला स्वतःच्या खांद्यावरती घेणे गरजेचं आहे. मधल्या फळीमध्ये येऊन अतिशय दमदार आणि दर्जेदार फलंदाजी करणारा महेश आज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हाही चेंडू अतिशय लाजबाब आणि नक्कीच त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्तोय फलंदाज बाद. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी समालोचनासाठी आपल्या समवेत असतील चंद्रकांत शेटे सर, ज्यांचा आवाज आपण मला तर वाटतं 99 नाही 100% संपूर्ण जर मोठमोठे इव्हेंट होतात, क्रिकेटच्या स्पर्धा होतात, तर प्रत्येक इव्हेंटसाठी चंद्रकांत शेटे अर्थात चंदू शेटे सर यांचा आवाज आपण ऐकतोय. ते आज आपल्या समवेत असतील. आयोजकांची जी आमची संपूर्ण टीम आहे ती पहा मैदानाच्या चारही बाजूनं नक्कीच संपूर्ण स्पर्धेचं नियोजन जे करत असताना आपण पाहतोय अमित तापकीर आणि त्यांचा जो संपूर्ण संच आहे. यावेळी फटका तर खेळलाय, बिगेट चेंडू हवाई मार्गाने हनुमान दादांच्या फ्लेक्स शेजारून सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडूवरती यशस्वी झालता, मैदानामध्ये आलाय वैभव आणि त्यानं पहिल्याच चेंडूवरती जयदीप खेत्रेचं स्वागत केलंय षटकारानं. हम भी किसी से कम नाहीये. धावपलक 6 धावसंख्येनं पुढे जाणार आहे. फ्लेक्स वरती कोण उभे आहेत त्यांना विनंती, आपण कृपा करून खाली बसा. गॅलरी आपण या ठिकाणी प्रेक्षकांना बनवलेल्या आहेत. फुलगाव संघ आहे मला वाटतं तिथं बसलेला ना, थोडं आपण तिथं खाली बसून घ्या. वैभवनं खेळलेले एक अतिशय दमदार षटकार. महेश दुसऱ्या बाजूने अजून फलंदाजीच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी परत एकदा फटका तर खेळलाय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आणि फलंदाज बाद. जात आहेत सागर टाहुरे. जयदीपनं या षटकात आपण पहा नक्कीच 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. पुढील सामन्याची या ठिकाणी उद्घोषणा करणार आहे. मी अमित सरांना विनंती करतो 2 मिनिटं माझ्याशी जॉईन व्हा. पुढील संघांना आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, अजून 3 षटकं बाकी आहे आणि आपल्याकडे एक गोष्ट आहे की संघांना सूचना दिल्यानंतर संघ यायला 15-20 मिनिटं लावतात. अमित सर, नेक्स्ट मॅच कोणाची? जगदंबा उरुळी कांचन विरुद्धात प्रदीप दादा कंद लोणी कंद असा नंतरचा सामना असेल. दोनही टीमला विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी द्यायची आणि ती संपूर्ण इंग्लिश मध्ये देणे गरजेचं आहे आणि आपलं किट दोनही संघांनी या ठिकाणी घेऊन जायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 4थ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे आणि पाहूया 4थ्या षटकासाठी आता इथं गोलंदाजीला कोणाला पाचारण केलं जात आहे. ड्रिंक्स टाइम नाही, 6 षटकांच्या सामन्यामध्ये ड्रिंक्स टाइम नाही आहे. गोलंदाज नवीन षटकासाठी पाहूया या ठिकाणी कोणाला आता परत एकदा पाचारण केलं जात आहे. स्वप्नील सातव या संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. जयदीप खेत्रे या संघामध्ये आहे. निखिल लोणारी, विकास जाधव गोलंदाजीसाठी, सचिन भाऊ भाडळे प्रतिष्ठान गोलंदाजीतली फार मोठी ताकद या संघाची. रांजणगावचा संपूर्ण मदार असेल ती फलंदाजी करत असताना महेश पाचुनकर, जो रांजणगावच्या फलंदाजीचा हुकमी एक आहे आणि आज जबाबदारी खांद्यावरती घेऊन इथून पुढे येणारी जी 3 षटक आहे त्यामध्ये नक्कीच महेश पाचुनकरला आता धावा बनवणे गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने डावखोरे हाताचा सागर टावरे मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरलाय.
एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय रिवाजचा प्रयत्न केलाय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक सजवला गेलाय. लाजबाब शतरक्षण पाहावयास मिळालंय. काय शतरक्षण आहे त्या ठिकाणी. या चंदू सर, आपलं स्वागत आहे. एकच धाव पहा, फटका अतिशय सुरेख होता महेश पाचूनकरचा, परंतु शतरक्षण त्याच्यापेक्षाही अतिशय सुरेख. 3 धावा तब्बल या शतरक्षणाने आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. शतरक्षण सुरेख होतंय. वाघोली आणि रांजणगाव हे दोन संघ कित्येकदा या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत, या मैदानावरती खेळलेत. आणि नवे नवे तर मला वाटतं राजकरंडकच्या पहिल्या पर्वामध्ये दोन संघ या ठिकाणी खेळले असावेत. पहिली सेमीफायनल हे दोन संघच खेळले होते राजकरंडक मध्ये या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा विकास जाधव सज्ज असणार आहे. या संघामध्ये जर आपण पाहिलं आज उरुळी कांचनचे खेळाडू आहेत. केसनचा चॉकलेट बॉय राहुल, 5 चेंडू अतिशय सुरेखरित्या मात्र आपण पाहतोय. सागर टावरे यांच्या बॅट मधून तिथं थोडासा गलथानपणा, परंतु दुसऱ्या धावेला नक्कीच त्या ठिकाणी पलायन केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परत एकदा सज्ज होणार आहे. महेश पाचुनकरच्या विरोधामध्ये विकास जाधव इथं गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे, मान्यवरांचं आगमन सुद्धा या ठिकाणी होतंय. हनुमान दादांचा आज वाढदिवस आहे, संध्याकाळी सेलिब्रेशन परत एकदा होणार आहे. हो, महेशना हा फटका अतिशय सुरेखरित्या खेळलाय. विजय पाबळे त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय चेंडू अडवेल, एक धाव मिळेल. सगळे खेळाडू जर आपण पाहिले, मला वाटतं वाघोली संघामध्ये जे खेळाडू खेळतात सगळे खेळाडू आपण पाहतोय JPL APL ज्या पुण्यातल्या सगळ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, या स्पर्धेसाठी आयकॉन म्हणून सुद्धा खेळताना पाहावयास मिळत आहेत. आयडॉल म्हणून खेळायला पाहावयास मिळत आहेत. हा अतिशय एक मजबूत संघ बांधलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने रांजणगाव संघ जर पाहिला, हा एक शिरूर तालुक्यातील नामवंत आणि ताकदवान संघ आहे. रांजणगाव गणपती आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाच्या नकाशावरती हे गाव आहे. आणि हे गाव जरी इंडस्ट्रीमुळे जगाच्या नकाशावरती पोहोचला असेल तरी षटकार चौकारांसाठी सुद्धा या खेळाडूंनी प्रसिद्ध केले. प्रसिद्ध उद्योजक आहेत. हा चेंडू अतिशय लाजबाब, परंतु आपण पाहतो दिशा थोडीशी खराब आहे. पंच अमर साठे सर नक्कीच या ठिकाणी वाईट जो निर्णय कळवतात आणि एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 29 धावा, 4थ्या क्रमांकाचा षटक आहे. सागर टावरेने एक षटकार खेळलाय. महेश पाचुनकरची बॅट थोडीशी शांत आहे, परंतु महेश पाचुनकर जिथपर्यंत शांत आहे तिथपर्यंत नक्कीच सचिन दादा भाडळे वाघोली संघ खुश असणारे. फटका अतिशय लाजबाब गॅप मध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी. सागर टावरे चेंडू पाहता पाहता सीमारेषाच्या बाहेर दणदणीत चौकार. काय म्हणतात मिळाला. खूप चांगला बॅटचा फ्लो, बॅकलिफ्ट देखील तेवढीच चांगली होती आणि योग्य दिशा मी तर म्हणेल या ठिकाणी दिली आणि एक लाजबाब चौकार या ठिकाणी अर्जित केलाय. आणि हा चौकार खूप कॉन्फिडन्स देईल त्यांना. नक्कीच आपण पाहिलं तर चंदू सर, मुन्ना शेख हे जे मोठे फलंदाज आहे, जे प्रोफेशनल क्रिकेट खेळतात, मला तर नक्कीच वाटतं की मुन्नाची आठवण करून देणार हा चौकार सागरच्या बॅटमधून आलाय. विकास यावेळी बिग हिट, सागर टावरे नाम काफिये. चौकारा पाठोपाठ षटकार, टाळ्यांचा गजर होतोय.
चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. सागर टाहुरे नावाचा फलंदाज मैदानामध्ये आला आणि तब्बल या षटकामध्ये 20 धावा कुठून काढल्यात. विकास जाधववरती आक्रमण केलंय. नक्कीच या षटकावरती त्यांचे संघाचे कोच अतुल बनकर सर नक्कीच नाखुश असणारे गोलंदाजावरती. उरुळी कांचन जगदंबा संघाला विनंती आहे आपली लिस्ट या ठिकाणी प्लेइंग 11 ची द्यायची आणि ती पण इंग्लिश मध्ये देणे गरजेचं आहे. उरुळी कांचन संघ मैदानात खेळतोय, परंतु उरुळी कांचनचे 2 खेळाडू सचिन भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघामध्ये जयदीप खेत्रे, ज्यांना आपण 2 वर्ष 2 वेळा IPL खेळताना पाहिलेलं आहे. IPLच्या स्क्वॉड मध्ये होते, कलकत्ता नाईट रायडर मध्ये पुण्यातील खेळाडू आहे आणि ते गोलंदाजीसाठी आलेत. परंतु आता सागर टावरेला इथं सुर्ग बसलाय. 39 धावफलकावरती आहेत रांजणगाव संघ. सागर टावरे नॉन स्ट्राईकला आहे. पाचुनकर घराण्याचा कोहिनूर हिरा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय महेश पाचुनकर आहे, परंतु त्याची बॅट अजून शांत आहे. यावेळी महेश पाचुनकरच्या बॅट मधून आसमानी तुफानी षटकार. महेशची बॅट आता नक्कीच बोलायला लागली. महेश शांत होता, परंतु जयदीप खेत्रेवरती त्याने हल्ला चढवलाय आणि खेळलाय खणखणी षटकार. डीजे उरुळी कांचन जगदंबा स्पोर्ट उरुळी कांचन प्लेइंग 11 ची लिस्ट. हो, यावेळी बॅटची टॉच घेतली, चेंडू हवेत आणि महेश पातुनकरच्या खेळीचा खात्मा. संदीप भैया शिंदे फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये उतरतायत. रांजणगाव गणपती गावचे ग्रामपंचायत सदस्य महेश दादा कुलकर्णी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. महेश दादा कुलकर्णी. हो, हा चेंडू वेगात टाकला होता. वाईड चेंडू पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे जाणारे धावफलकावरती आपण पाहूया. 46 धावा, 46 रन. षटक क्रमांक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 5व्या क्रमांकाचं हा सामना सर रांजणगाव विरुद्ध वाघोली जरी असेल तरी हा सामना आहे 2 सख्खे मित्र अतुल दादा बनकर विरुद्ध महेश दादा कुलकर्णी. कारण हे दोनही संघ बनवण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. दुसऱ्या बाजूने आमचे महाराष्ट्र चॅम्पियन कराटे चॅम्पियन शरद दादा फंड हे सुद्धा संघसमवेत आहे. हो, हा चेंडू बॅटवरती आपण पाहतो व्यवस्थित कनेक्ट होऊ शकलेला नाही. सिंगल धाव घेतली जाते. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 47 धावा. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गोलंदाज जयदीप खेत्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. मला वाटतं शेवटच्या षटकासाठी राहुल सातवला परत एकदा त्यांनी थोडंसं माघारी. पहिलं षटक राहुल सातवनं टाकलंय आणि शेवटचं षटक मला वाटतं परत एकदा राहुल सातव टाकण्यासाठी येईल. PTPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हनुमंतदादांनी जो संघ बनवला होता. हो, यावेळी पहा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. काय फिल्डिंग आहे. या फिल्डिंग साठी टाळ्या होणे गरजेचं आहे. पायाच्या साह्याने चेंडू अडवलाय. आपण चर्चा करत होतो PTPL मध्ये जो हनुमंतदादांनी संघ बनवला होता. भारतातील मला वाटतं पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये टॉप 4 गोलंदाज त्या संघामध्ये होते, तरी राहुल सातव पहिलं षटक टाकत होता. जिग्नेश पटेल, विजय पावले सारखे गोलंदाज त्या संघामध्ये होते. बंटी पटेल सारखा गोलंदाज त्या संघामध्ये होता. राहुल सातव पहिलं षटक त्या संघामध्ये तरी गोलंदाजी करण्यासाठी यायचा. तेजस शिवले, अफजल शिंदे, काय मोठी गोलंदाजांची फौज होती. पण राहुल सातवनं जी गोलंदाजी केली होती आपण पहा परत एकदा. यावेळी यष्टीरक्षकांना थोडीशी चूक आहे. वाईड चेंडू 2 धावा अतिरिक्त नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे.
अर्धशतक पूर्ण होत आहे धावफलकावरती. 50 धावा पूर्ण. रांजणगाव गणपती धावफलकावरती 50 धावा. टाळ्यांचा गजर होऊ द्या. 50 धावा. सतीश गावडे स्वस्तात बाद झाला. राहुल धुमाळने एक चौकार खेळला, तो बाद झाला. त्याच्यानंतर महेश पाचुनकर मैदानामध्ये आला, एकेरी दुहेरी धावा घेतला, एक षटकार खेळला, तो बाद झाला. हो, हलक्या हाताने मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळणार नाही. षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि आता पाहूया आपण शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती कोणाला या ठिकाणी पाचारण केलं जाणार आहे. 10 धावांची सरासरी नक्कीच आपण पाहतोय. चंदू सर, काय वाटतंय तुम्हाला या फलंदाजीला? प्रथमतः फलंदाजी अतिशय स्लो होती, परंतु आता काय वाटतंय 5 षटकात 50 धावा? नक्कीच नक्कीच, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं होतं आणि तदनंतर जर पाहिलं तर जे डावखुरे आताचे फलंदाजी करतायत सागर यांच्या माध्यमातून खूप चांगला फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. आणि जी गती आवश्यक आहे, मागील मॅचमध्ये 65 धावांचा जो आव्हान होतं, तर माझ्या मते या शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 10-15 रन आल्या तर त्या धावसंख्येपर्यंत हा संघ जाऊ शकतो आणि त्यांच्याकडे क्षमता आहे, कारण हे महत्वाचं षटक आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि माझे अतिशय जिवलग मित्र, चिखली गावचे प्रसिद्ध उद्योगपती नगरसेवक राजू शेठ नेवाळे यांचे जावाई आणि फुलगावचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योगपती आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक महेश दादा साकुरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. महेश शेठ यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती परत एकदा सागरच्या बॅटमधनं सुरेख फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, खतरा होऊ शकतो, परंतु पंचांकडे अपील केलंय. सागर टाहुरे पोहोचला गेलाय. सागर टाहुरे दुसरी धाव घेताना मी शक्यतो पाहिलेलं नाही, कारण या संघामध्ये आंबेगाव प्रीमियर लीगला सुमित ढेकळे खेळण्यासाठी आला होता. सागर टाहुरे आणि संपूर्ण रांजणगाव टीमनं एकच विचार केला की सुमित ढेकळे सिंगल घेत नाही, सुमित ढेकळे फक्त चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवतोय. तीच गती मला वाटतं आज मला वाटतं तीच रणनीती आज सागर टाहुरे या मैदानावरती अवलंबत आहेत. काय गोलंदाजी मार्कवरती पाहूया परत एकदा. गोलंदाजी करण्यासाठी राहुल सातवचा हा चेंडू, फटका, लांबी मिळाली का? उंची तर खूप आहे. विजय पाबळे का छुटते इनसे हात से कभी कॅच. राहुल सातवनं नक्कीच या ठिकाणी एक मोठं यश मिळवलंय. आणि 6 षटकांचा म्हणजे एक इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपले पाहुणे समालोचक आदरणीय चंदू सर यांना विनंती असेल, आपण 6 षटक संपल्यानंतर शेवटचं षटक चालू आहे, आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. कॅप्टन आलेत का? कॅप्टन जगदंबा उरुळी कांचनचे कॅप्टन, तुम्ही पहा ही स्पर्धा सजवण्यासाठी चारही बाजूनं आकर्षक फ्लेक्स जे आहेत, त्याचबरोबर आपण पाहतोय मैदानावरती संपूर्ण जी बॉर्डर लाईन आहे, शौर्य इव्हेंट्स, आमचे मित्र अतुल दादा बनकर, प्रचंड मोठं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमतःच रिव्ह्यूज टीम, अतिशय जबरदस्त काम त्यांचं सुद्धा नक्कीच या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि एक उल्लेख करण्याचा बाकी राहून गेला की पीटीपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये हनुमान दादांच्या संघाचे कोच या ठिकाणी आदरणीय महेश दादा साकुरे आमचे पाहुणे आहेत आणि मित्र आहेत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या ठिकाणी शुभागमन झालंय, कारण बैलगाड्यामध्ये पाहिलं ना, एक दुसऱ्याचे खूप मित्र असतात आणि ती मैत्री आयुष्यभर टिकून राहते. जगदंबा उरुळी कांचन प्लेइंग 11 ची लिस्ट द्या आपण, आणि ताबडतोब नक्कीच आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा राहुल सातवचा हा चेंडू, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमोल आप्पा पाचुनकर यांनी नक्कीच त्या ठिकाणी, संदीप शिंदे यांनी नकार कळवला होता. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे. महेश दादा साकुरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत. गोलंदाजी मार्कवरती राहुल सातव, वाघोली गावचा कोहिनूर हिरा, तर समोर आहे अमोल पाचुनकर. पाहूया शेवटचे जे काही चेंडू आहे त्याच्यावरती चौकार षटकारांची मोहर लागली जाते की निर्धाव चेंडू होत आहेत, हे पाहणे गरजेचं आहे. हो, अतिशय लाजबाब चेंडू. यष्टीरक्षक आपण पहा, जबरदस्त कामगिरी करतायत यष्टांच्या पाठीमागं. षटक क्रमांक 6 चालू. जगदंबा उरुळी कांचनचे कॅप्टन आलेत का? उरुळी कांचन संघाचे कॅप्टन चला ताबडतोब या.
हो, यावेळी पहा हा चेंडू अतिशय सुरक्षितरित्या खेळला गेला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेलाय आणि फेक उशिरा आहे. 2 धावा परत एकदा या ठिकाणी पूर्ण होतील. या षटकामध्ये परत एकदा पहा राहुल सातवला आपण गोलंदाजी करत असताना पाहिले 6 षटकांचा खेळ संपला. किती धावा बनवल्या गेल्यात? 55 धावा तब्बल बनवल्यात आणि 56 धावांची गरज. सचिन दादा भाडळे प्रतिष्ठान वाघोली या संघाला असेल. मी विनंती करतो चंद्रकांत शेटे सर यांनी परत एकदा या ठिकाणी यावरती चंद्रकांत शेटे सर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे याच्यानंतर. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया त्या ठिकाणी विशालजी गव्हाणे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करू. चालू मॅच आपण एका ठिकाणी जर पाहिलं तर एका बाजूला टीम रांजणगाव गणपती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पैलवान सचिन भाऊ भडाळे प्रतिष्ठान वाघोली. विजयासाठी धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. ते 56 धावांचं लक्ष 56 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय वाघोली टीमच्या. कारण वाघोली टीम जर पाहिली तर गेल्या काही वर्षात खूप चांगली प्रगती केली आहे. वाघोली टीमचे खेळाडू जर पाहिले तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन मधून खेळताना आपण पाहतो. सृजन करंडकामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. पुण्यातील विविध स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतो. आणि आसिफ सारखा खेळाडू जर पाहिलं तर भारताबरोबर भारताच्या बाहेरील स्पर्धा देखील गाजवताना पाहिलं तो वाघोलीलाच बिलॉंग करतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रांजणगाव गणपती टीम आहे. सतीश गावडे यांच्यासारखा एक धुरंधर खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि रांजणगाव परिसरातील देखील रांजणगावचे देखील जे दिग्गज खेळाडू आहेत त्यांना देखील आपण या संचामध्ये पाहतोय. आज या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात या जबरदस्त स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तुमचं लक्ष वेधून घेतात मात्र प्रेक्षक गॅलऱ्या. कारण नॉर्मली पीटीपीएल मोजक्या काही स्पर्धांमध्ये आपण प्रेक्षक गॅलरी वगैरे पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळत आहे. पीटीपीएल स्पर्धेनंतर आज पुन्हा या प्रेक्षक गॅलरी म्हणजे पीटीपीएल असेल, रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, सुप्रीमो चषक असेल, या स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या प्रेक्षक गॅलरी आपण पाहतो. त्या प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगली खेळपट्टी. कारण मी ग्रुपला ऍड असल्या कारणाने ग्रुपवर दररोज अपडेट येत होत्या. विकेट बनवायचं काम सुरू आहे, कुठपर्यंत आलंय, या सर्व अपडेट्स आम्हाला मिळत होत्या. कारण मातीची खेळपट्टी बनवणं सोपं नसतं आणि ती खेळपट्टी या ठिकाणी बनवलं गेलंय.
त्याचबरोबरीने चारी बाजूला जर पाहिलं तर आउटफील्डवर देखील खूप चांगलं वर्क झालंय. त्याचबरोबरीने या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे मैदानाच्या आतमध्ये स्टेजवर छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा पुतळा आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्यांदाच कुठल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला असेल. कारण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षक देखील आता आपापली जागा घेताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. राहुल सातव आणि त्यांच्या बरोबरीने माऊली कंद, अजयजी गरुड आणि किरणजी ढगे या तीनही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचकावर स्थानापन्न व्हायचंय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. तर विनंती आहे आपण मंचकावर या स्थानापन्न व्हा. तर 56 धावांचं लक्ष समोर आहे. 36 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी रांजणगाव गणपती या टीमसाठी अष्टविनायकापैकी एक असणारं आणि त्याचबरोबरीने पुणे नगर महामार्गावरील एक महत्त्वाचं गाव अष्टविनायकापैकी एक आपण महागणपती रांजणगावला पाहतो. आज औद्योगिक नगरी म्हणून देखील रांजणगाव आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहे आणि त्याच रांजणगावची टीम आपण या ठिकाणी पाहतो. तर गोलंदाजी मार्कवर महेश पाचुंदकर, एक 6 देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तर स्ट्राईकवर जर पाहिलं तर आपण राहुल सातव, माऊली आबा कंद आणि महेश शेठ साकोरे प्रसिद्ध बैलगाडा मालक यांना विनंती आपण 2 मिनिटं इकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. अजय गरुड, किरण ढगे दरम्यानच्या काळामध्ये यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला मान्यवरांना विनंती आपण इकडे या ठिकाणी यायचं. कॅप्टन कुठे आहे? उरुळी कांचन या विनंती असेल विशाल कंद यांचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेसाठी असेल. सुरुवात होते या दुसऱ्या डाबाला. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर मोठा मासा गळाला लागला. महेश पाचुंदकर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतायत. कॅप्टन चला. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा म्हणजे पॉवर प्लेचा फायदा उचलायचा ही रणनीती बनवली गेली होती. मान्यवर एका लाईनीमध्ये उभे राहा सगळेजण. सर्वांनी समोर पाहायचं आहे. नाणेफेक होती. कॅप्टन तुम्ही समोर न्या. शुभम तळेकर तुम्ही पुढे या 2 मिनिटं. तुम्ही इकडे या कॅप्टन. तुम्ही हां ठीक आहे. नाणेफेक होते. मान्यवर आपल्या समवेत आहे. बोला कॉल कोण करताय? नाणेफेक या ठिकाणी झाली. मान्यवरांना विनंती आहे. परत टाक. नाणेफेक या ठिकाणी होते आणि नाणेफेक या ठिकाणी पार पडली. हा शतरक्षण करण्याचा निर्णय प्रदीप दादा कंद लोणी संघाने स्वीकारलाय. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओव्हर टू चंदू सर. तरी बाद पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या बॉलवर निखिल लोणारी आलेत आणि पहिल्याच बॉलवर रिव्हर्स या ठिकाणी खेळला आणि 4 धावा वसूल केल्या. या धाव संख्या थांबवायची नाही, धावफलक हलता ठेवायचा हा निर्धार त्यांनी केलाय. एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय तर कशी बॅटिंग करायला पाहिजे ही रणनीती त्यांनी नक्कीच बनवली आहे. ओहो, या वेळेला तोच प्रयत्न बॅक टू बॅक, परंतु महेश पाचुंदकर दाखवतायत मी रांजणगाव गणपतीवरून फुलगाव मध्ये का आलोय त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं. विकेटचं पतन. संदीप भुजबळ त्याचबरोबर आपण पाहतोय बाळासाहेब दरेकर, आमचे रमाकांत अजून अनिल दरेकर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चारही मान्यवरांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन.
पहिल्याच ओव्हरमध्ये दाते सर पहा काय काय घडामोडी घडतायत. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर रिवर्स आला, तिसऱ्या बॉलवर पुन्हा रिवर्सचा प्रयत्न, परंतु महेश पाचुनकर यांनी मात्र अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि माघारी पाठवलं. 2 हादरे दिलेत आणि कुठेतरी दडपण येताना पाहायला मिळेल. कारण जरी टीम मोठी आहे परंतु टीम कोणतीही असू देत, विकेट गेल्यानंतर दडपण येतं म्हणजे येतच. पाणी तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडंसं बॅकफुटला तिसऱ्या बॉलवर पाठवलंय वाघोली टीमला. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत परंतु बलाढ्य स्पर्धा खेळतायत, त्यामुळे रणनीती दोघांची अगोदरच ठरली असणार आहे. प्रत्येक प्लेयरची प्लॅनिंग केली जाते, प्लॅनिंग नुसार बॉलिंग केली जाते, प्लॅनिंग नुसार बॅटिंग केली जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये. हो, काय गरज होती पहिल्याच बॉलवर हा स्ट्रोक खेळण्याची, परंतु महेश पाचुनकर आपल्या आयुष्यातील एक अनमोल पाचुनकर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत. पहा, तुम्ही स्टान्स बदला, वेगवेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करा, परंतु तुम्ही जर बॅट्समनला फॉलो केलं ना तर आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी केली ना तर जगातला कोणताही बॅट्समन असेल तोही अडचणीत येऊ शकतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अचूकता अचूकता आणि अचूकता या ठिकाणी महेश पाचुनकर दाखवताना पाहायला मिळत आहेत. 56 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत महेश पाचुनकर यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषा पार, षटकार. आणि स्वप्नील कंद या 3 मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होतोय. तीनही मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. पाहूया आपण मैदानामध्ये रांजणगाव विरुद्ध वाघोली अशी लढत चालू आहे. महेश पाचुनकरनं पहिलं षटक टाकलंय. काय बोलताय चंदू सर तुम्हाला या षटकाबद्दल? नक्कीच त्यांनी शेवटचा बॉल खराब टाकला. कारण प्रत्येक बॉल त्यांनी लेंथवर टाकला होता, चांगल्या पद्धतीने टाकला होता. शेवटचा बॉल त्यांच्याकडून खराब टाकला गेला होता आणि फलंदाज अजित कडने त्याचा फायदा उचलला. क्रिकेटमध्ये चुकी कोणीही करा, बॉलरने करा त्याला त्या रन येतील, बॅट्समनने करा विकेट येतील आणि फिल्डरने करा तरी देखील रन येतील. तेच झालं. बॉलरने शेवटच्या बॉलवर चूक केली, रन आलेत. परंतु 10 धावा धावफलकावर पहिल्या पॉवर प्लेच्या आल्याच जरूर, परंतु एक गोष्ट ही रांजणगावच्या बाजूने जाते ती म्हणजे विकेट. कारण 3 महत्वाच्या विकेट त्यांनी अगोदरच माघारी पाठवलेल्या आहेत आणि आता मात्र वाघोली टीमला 2 गोष्टी करायच्यात. एक तर रनही करायच्यात आणि विकेटही थांबून ठेवायच्यात. जर काय हे ताळमेळ जर बसलं तर वाघोली जिंकेल, परंतु जर का या ठिकाणी 1-2 विकेट आणखी रांजणगावने घेतल्या तर वाघोली बॅकफुटला जाऊ शकते. जर आणि तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 आणि तुम्हाला वेळेतच 6 षटकं संपवायची त्याची नोंद आपण घ्यायची आहे, कारण ही अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आहे. दैदिप्यमान आयोजन या ठिकाणी पाहतोय. अशा प्रकारच्या स्पर्धा तर तर आयोजकांच्या वतीने सक्त ताकीद येते. रांजणगाव आपण ठराविक वेळेतच ही 6 षटकं संपवायची, अन्यथा पेनल्टी असेल. कारण इकडे आपले जे काही मैत्रित्वाचं नातं असेल मैदानाच्या बाहेर, मैदानात खेळत असताना आपण शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर दिनेश पाचुनकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही तर आपल्या संघाचं भवितव्य सोपवलंय. पहिला बॉल चांगला, त्याचा सन्मान दिला. खोलवट टप्प्याचा बॉल होता. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. तर पहिला चेंडू तर त्याची वाट पाहिली फलंदाजाने, कारण फलंदाजीसाठी आपण पाहतोय राज पानसरे. कारण 3 विकेट माघारी परतले दुसऱ्या बाजूने, परंतु राज मात्र खेळपट्टीवर आहेत, आपल्या फलंदाजीची वाट पाहत होते.
यावेळेला पहा ऑन स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला खेळलं, एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धाव फलकावर. आता हे क्रिकेटचं लोन अगदी गावागावापर्यंत जाऊन पोहोचलंय. 2007 साली भारतीय टीमने T20चा विश्वचषक जिंकला. 2008ला IPL आलं आणि खऱ्या अर्थाने IPL आल्यानंतर भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून गेला. स्थानिक क्रिकेटमध्ये देखील त्याचे पडसाद पडू लागले. प्रत्येक टीमला दिले जाणारे वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट, मालकी हक्क स्थानिक क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज जर पाहिलं तर याही ठिकाणी तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य असं आयोजन. वा, टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवलं आणि काय यष्टी रक्षण केलंय. लाजबाब. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी किपिंग. क्रिकेटमध्ये तुमचा ताळमेळ महत्वाचा असतो आणि ताळमेळ महत्वाचा असणार आहे कारण स्वतः बंधू आहेत गोलंदाज आणि फलंदाज. चौथा धक्का दिला या ठिकाणी टीम वाघोलीला. आणि मी मगाशीच उल्लेख केला दाते सर, कारण विकेट हा फॅक्टर खूप महत्वाचा असू देत. जगातील कोणतीही टीम दबावात येते, कारण भारतीय संघ असं कधी वाटलं होतं का विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जग जिंकायला निघाला होता परंतु 36 धावांवर ऑल आउट होईल, परंतु तो झाला. परंतु हे क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. जो दबावाला बळी पडेल तो पराभव होतो आणि जो दबावाला भिरकावून देतो तो यशस्वी होतो. तर आता रांजणगाव आणि वाघोली यांच्यामधील युद्ध तर रंगलंय पुलगावच्या या मैदानात आणि हनुमंत दादांच्या वाढदिवसानिमित्तच्या या स्पर्धेमध्ये. पहिले आतापर्यंतचे चेंडू जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. फलंदाजीसाठी अजिंक्य. वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. आणि हे दडपण 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 कशाचं आहे तर विकेटचं आहे हे दडपण. आणि रांजणगाव सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रांजणगाव फ्रंट फुटलाय, वाघोलीलाही फ्रंट फुटला यावं लागेल, कारण हे क्रिकेट आहे जे कधी बॅट्समन आणि बॉलर या दोघांच्याही बाजूने सारखं सारखं जातं. हो, यावेळेला एक वेगवान चेंडू आणि व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल 13 धावा धाव फलकावर. अजिंक्य आणि अजिंक्यच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता राज पानसरे. वाघोली टीमसाठी झुंज द्यावी लागेल. संघ अडचणीत आहे, या संकटातून आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल, निर्धार करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सामन्याच्या सुरुवातीलाच जी पकड मिळवली आहे रांजणगाव गणपती टीमने, या पकडला आणखी घट्ट करावं लागेल. यावेळेला पहा अनोख्या शैलीत खराब बॉल, त्याचा समाचार घेतला, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या 17 वर जाईल. 56 धावांचं लक्ष आहे आणि या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. पहा रणनीती. पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेट म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी नाही, क्रिकेट म्हणजे कॅप्टनशिप देखील. योग्य फलंदाजाला योग्य क्षेत्ररक्षण लगावणं, योग्य वेळेला योग्य गोलंदाजाला आणणं, योग्य वेळेला योग्य बॅट्समनला मैदानात आणणं, हे म्हणजे देखील क्रिकेट. तर क्रिकेटमध्ये योग्य वेळेला कॅप्टनने घेतलेले निर्णय हे देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल होता, परंतु त्याला दिशा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव त्या ठिकाणी घेईल, कारण बॉल थोडासा कमी गतीने आला. आणि एका धावेने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे जाते, 18 वर जाईल. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या संपतायत. धावसंख्या झाली 18 आणि खेळाडू बाकी बाद झालेले आहेत. मात्र या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 18 झाली. काय म्हणाल सर, ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे सर? खरं तर पहिली 2 षटकं ज्या 2 गोलंदाजांनी टाकली तिथं महेश पाचुनकर आणि दिनेश पाचुनकर यांनी धावा जरूर खर्च केल्यात, परंतु ज्या विकेट मिळवल्यात तो या मॅच मधला सर्वात मोठा फॅक्टर आहे. कारण महेशनं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या, त्याच्यानंतर दिनेश पाचुनकरनं सुद्धा गोलंदाजी करत असताना गोलंदाजी सुंदर केली आणि एक बळी मिळवलाय. नक्कीच आता वाघोली संघाला थोडासा हा सामना जिंकण्यासाठी जास्त प्रयत्न नक्कीच आता करणे गरजेचं आहे. तर विकेट हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच की काय 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. महेश पाचुनकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील.
कारण त्यांनीच 3 हादरे पहिल्या षटकात दिले होते. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल राज पानसरे, जे ॲज अ सलामीवीर, ॲज अ ओपनिंग बॅट्समन मैदानात आहेत. यावेळेला चांगला फटका खेळला, कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय तत्परतेने आले आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि ही कदाचित रणनीती असेल, चांगल्या बॅट्समनला 1 रन काढू द्यायचं, नॉन स्ट्राईकला पाठवायचं, नवीन बॅट्समनला स्ट्राईकवर आणायचं, त्याच्यावर दबाव निर्माण करायचा, ही रणनीती असू शकते. महेश पाचुनकर आणि वाघोली आणि रांजणगाव गणपती हा जो संघर्ष आहे, आज जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्तरीत्या पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण पाहू शकता अजिंक्य, यावेळेला कट एज घेतली गेली, बॉल मात्र पाठीमागे जाईल. चांगला चेंडू, कारण एक धाव जरी आली तरी ती चालण्यासारखी असणार आहे. मोठा फटक्याची मारुतीला गेला नाही पाहिजे, ही रांजणगावची रणनीती असणार आहे. अक्षरशः हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला खेळावून ठेवतो. मैदानात मॅच पाहणाऱ्यांना देखील आणि युट्यूबला मॅच पाहणाऱ्यांना देखील, कारण आपल्या आवडते खेळाडू मैदानात असतात, आपल्या गावातील खेळाडू मैदानात असतात, त्यांना मैदानात खेळ करताना पाहणं आपल्यासाठी खूप आनंददायी गोष्ट असते. याही वेळेला खूप संयम दाखवलाय. कदाचित महेश यांची षटकं खेळून काढायची रणनीती बनवली की काय, कारण पहा हळुवार पद्धतीने याही अगोदर जर पाहिलं तर या फलंदाजाने म्हणजे राज पानसरे यांनी संयम दाखवला महेश यांच्या विरुद्ध. खराब बॉलची ते वाट पाहतायत आणि चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत, पण नुसतं सन्मान देत नाहीये, 1 धाव काढायचं ही रणनीती त्यांनी बनवली आहे. अजिंक्यच्या जोडीला राज मैदानात वाघोलीसाठी, परंतु रांजणगाव गणपतीसाठी महेश पाचुनकर. टप्प्याचा बॉल, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न फसला, बॉल हातात, विकेटचं पतन. महेश पाचुनकर ऑन फायर पुन्हा एकदा. आपल्याला हे भव्य दिव्य स्टेडियम या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय आणि माजी आमदार सन्माननीय दीपकजी पायगुडे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेचे हे मैदान आहे. या सर्वांचं या ठिकाणी आयोजक हनुमंत दादा कंद यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. धन्यवाद. 20 बॉल मध्ये 35 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 5वा धक्का दिलाय. मी तर म्हणेल महेश पाचुनकर काय गोलंदाजी, एक रणनीती बनवली होती अजिंक्य विरुद्ध. पहा त्यांनी राज यांना नॉन स्ट्राईकला पाठवलं, महेश यांना आणि अजिंक्य यांना स्ट्राईकवर आणलं, त्यांना अशा प्रकारचा चेंडू टाकला ज्यांनी मोठा फटका खेळला आणि तिकडे पकडले गेले. 4 खेळाडूंना आतापर्यंत महेश पाचुनकर यांनी माघारी पाठवलंय. आतापर्यंत वाघोली आणि रांजणगाव गणपती बऱ्याच मॅच झाल्यात, परंतु ही मॅच लक्षात राहील. यावेळेला पुन्हा एकदा एक वेगळी रणनीती बनवण्याची प्रयत्न, परंतु महेश आज ऐकायला तयार नाहीयेत. माझ्या विरुद्ध तुम्ही कितीही रणनीत्या बनवा, परंतु मी आज निश्चय करून आलोय रांजणगाव वरून फुलगाव मध्ये. मी माझ्या गावाची आणि माझ्या गोलंदाजीची, फलंदाजीची, यष्टीरक्षणाची या फुलगाव मध्ये छाप सोडून जाणारच, ही रणनीती केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला वाघोलीचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. हो, आणखीन एक संधी. काय बॉलिंग केली जाते, एकदा टाळ्यात तर व्हायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकला गेलाय, प्रत्येक बॉल मध्ये काहीतरी स्पेशल होत. तर 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत, त्या मात्र 35. डीजे आणि कारण एक एक क्षण महत्वाचा असतो. एक संधी तुम्ही प्रतिस्पर्ध्याला दिली तर तो संघ मॅच मध्ये येतो. अशा कितीतरी मॅचेस तुम्हाला आठवत असतील, एक कुठेतरी चान्स दिला ती टीम मॅच मध्ये आली. आणि इकडे जर पाहिलं तर सर्वांच्याच लक्ष आज या मॅचवर. पुणे नगर महामार्गावरील 2 महत्वाची गावं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली आहेत. औद्योगिक दृष्ट्या देखील आणि त्याचबरोबरीने देखील राजकीय दृष्ट्या देखील मी म्हणेल, किंवा क्रिकेटच्या दृष्टीने देखील ही 2 गावं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेली पाहायला मिळत आहेत. आणि हा संघर्ष, परंतु हा संघर्ष कसला आहे, क्रिकेटचा आहे, मैदानावरचा आहे. बॅट आणि बॉलचं लक्ष झुंज मैदानात सुरू आहे. बॅटिंगसाठी स्वप्नील सातव,
केसनन गावचा हा सितारा आहे, परंतु व्यावसायिक स्पर्धा देखील आपण त्यांना खेळताना नक्कीच पाहत असतो. यावेळेला बिग हिट बॉल हवेत आणि बॉलला भिरकावून दिला गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांचा. त्याच बॉलवर षटकार लगावत असताना स्वप्नील सातव हे नाव की नक्कीच स्वप्नील सातव नावाचा ब्रँड आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना आपली उपलब्धता सिद्ध करून दाखवतायत. दडपण जे आहे ते थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न झालाय. नवे नवे तर ज्यावेळेला मोठा फटका येतो तर दूर होतच होतं. ओहो, यावेळेला गोलंदाजाने कमबॅक केलाय. हा खेळच असा आहे क्रिकेटचा, कधी बॉलरचा तर कधी बॅट्समनचा. कधी बॅट बॉलवर हावी होते तर कधी बॉल बॅटवर हावी होतो. बॅटने उत्तर दिलं, षटकार मारला, तदनंतर बॉलने आपली जादू दाखवली, निर्धाव चेंडू टाकला. संघर्ष क्रिकेटचा मैदानावरचा. या वेळेला पहा, बिग 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 सिक्सर. स्वप्नील सातव एक लांबवरचा षटकार मारताना या ठिकाणी पाहायला मिळाले आणि कारण दुसरा बॉल देखील निर्धाव टाकला आणि पहा या दोघांमधील संघर्ष सुरू आहे. दडपण दूर झाले कारण धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 33 धावा धाव फलकावर आणि अजूनही जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावीच लागणार आहे. स्वप्नील सातव या वेळेला फटका खेळला आणि क्या बात आहे, काय मॅच सुरू आहे. कधी वाघोली कधी रांजणगाव, कधी रांजणगाव कधी वाघोली. विकेटचं पतन. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. जरूर, परंतु आता संघर्ष पुन्हा कायम असणार आहे. 14 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. 14 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, कारण संघाची धावसंख्या 33 धावांवर 6 विकेट माघारी परतलेत. वाघोलीसाठी निर्णायक काय असणार आहे? विकेट. विकेट या वाघोलीच्या जास्त गेल्यात कारण 14 बॉल अजूनही बाकी आहेत. कारण मॅच तरी दृष्टिक्षेपात दिसत असेल, 1-2 विकेट जर का आणखी गेल्या तर वाघोली अडचणीत येऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी विकेट टिकून ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. संघर्ष आज पहिल्या दिवसात देखील पाहायला मिळतोय. आजचा दिवस जरी शिरूर हवेलीचा असेल, परंतु शिरूर हवेलीमध्ये देखील खूप टॅलेंट आहे. तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी बिग हिट करण्याच्या प्रयत्नात माघारी परतले नवीन गोलंदाज. ओहो, या वेळेला पुन्हा बॉलला वळवलं, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, बॉल यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि ही लढत पहा सोपी नाहीये. हा संघर्ष सोपा नाहीये. रांजणगाव गणपती आणि त्याच बरोबरीने वाघोली या पैलवान सचिन भाऊ वाढाळे प्रतिष्ठान वाघोली, दुसऱ्या बाजूला रांजणगाव गणपती यांच्यातील संघर्ष मात्र पराकोटीला जाऊन पोहोचलाय. 13 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. एका एका बॉल नंतर समीकरण बदलतायत, काळजाचे ठोके ही चुकतायत. ओ, या वेळेला पुन्हा दडपण पाहायला मिळालं आणि 2 6 आले जरूर, परंतु या बॉलरने 4 बॉल डॉट देखील टाकले आणि आता मात्र समीकरण आहे 12 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल आणि 23 रन. विनायक दाते सर, कशा प्रकारे पाहता या मॅचला? 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत, 12 बॉल मध्ये 23 रन. नक्कीच तुम्हाला सर एक गोष्ट
मैदानात टीम मीटिंग नाही आता. रांजणगाव शॉर्टली टीम मीटिंग नको आता. आयोजकांच्या वतीनं आमच्याकडे सूचना येते की महेश दादा कुलकर्णी नक्कीच महेशदादा कुलकर्णी असतील आणि मंदारभाई असतील, दोघी थोडेसे त्यांची घालमेल होत असतील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अतुल बनकर सर यांच्या, कारण मैदानात खेळणाऱ्यांपेक्षा या मॅच पाहणाऱ्यांना किंवा व्यवस्थापकांना देखील तेवढी मॅचची चिंता असते. पहा सर, पहिलं षटक महेशनं टाकलं, दुसरं दिनेशनं, तिसरं परत महेश आणि चौथं दिनेश. दिनेशला जरी चौथ्या षटकामध्ये 2 षटकार खेळले तरी त्यांनी स्वप्नील सातवला बाद केलं आणि 5व्या षटकासाठी अनुभवाचं भंडार सतीश गावडे आता नक्कीच, इथं नक्कीच. सतीश गोलंदाजीसाठी. गावडे यांच्या बरोबर आणि विरोधात दोघांमध्येही मॅच खेळण्याचा अनुभव आम्हाला मिळालाय. साई स्पोर्ट शिरूर आणि त्याचबरोबर विकी स्पोर्ट्स क्लब आळे या संघांसाठी देखील त्यांना खेळताना पाहिलंय आपण. परंतु आता पाहायचंय, महत्वाची ओव्हर आहे ही. ओव्हर ठरवणार ही मॅच कुठे जाणार, वाघोलीला जाणार की ही मॅच रांजणगावला जाणार. आणि कुठूनही गेली तर याच मार्गाने पुढे गेल्यानंतर एका बाजूला पुणे रोडला वाघोली पाहायला मिळेल आणि नगर रोडला रांजणगाव पाहायला मिळेल. तर कुठे जाते ही मॅच पाहिजे. परंतु हेही विसरून चालणार नाहीये, मैदानाच्या आतमध्ये राज पानसरे आहेत, ते मात्र ॲज अ सलामीवीर आलेत बॅटिंगला. परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र होणारी मॅच, कारण युट्यूबला देखील बरेचसे चाहते, रांजणगावचे चाहतेही काही कमी नाहीयेत आणि वाघोलीचे चाहते देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे की काय, कारण या मॅचला सर्वांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत. बॅट आणि बॉलचं युद्ध आज फुलगावमध्ये हनुमंतदादा कंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रंगलंय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय. एक बॉल मॅचचं समीकरण बदलणार. रांजणगाव की वाघोली, वाघोली की रांजणगाव. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हनुमंतदादा कंद यांच्या वाढदिवसाची ही स्पर्धा पहिल्याच दिवशी रंगात आली, अगदी सकाळच्या सत्रामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला दिशा दिली गॅप मध्ये. हा खेळाडू खूप निर्णायक आहे आणि तेच पाहायला मिळत आहे. दिशा दिली 4 धावांसाठी चौकार. बॉलिंगही करायची. 19 धावांची आवश्यकता. 10 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. सतीश गावडे त्यावेळेला खराब बॉल आणि योग्य दिशा, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल. निर्णायक फॅक्टर मला राज पानसरेच वाटलेत. पहा, त्यांनी खराब बॉलची वाट पाहिली, चांगल्या बॉलचा सन्मान दिला. त्यांना माहिती आहे ॲज अ सलामीवीर मला खेळपट्टीवर टिकून राहायचंय, मला बॅटिंग करायची आहे, हे स्वतःला त्यांनी सांगितलं, निश्चय केला. एकामागोमाग विकेट जात असताना स्वतः संयम ठेवला, मैदानात उभे राहिले आणि खराब बॉलची वाट पाहिली आणि त्याचा समाचारही घेतला. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल नक्कीच खेळला जातोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती मात्र 44 धावा. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉल बाकी आहेत ते मात्र 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. रांजणगाव की वाघोली, कोणती टीम ही मॅच जिंकणार. विकेट गेल्यात त्याचं दडपण या ठिकाणी येऊ दिलं नाही राज पानसरे यांनी, परंतु विकेट हाच एक मात्र पर्याय अजूनही असणार आहे रांजणगावकडे. यावेळेला रिवर्स, वाह काय फटका खेळलाय, कलात्मक, आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या, चौकार. च्या खेळात तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, एक रणनीती बनवावी लागते. ती रणनीती राज पानसरेने बनवली होती. विकेट जात असताना स्वतः ध्येयाने निश्चयाने मैदानात उभे राहिले आणि आपल्या टीम साठी जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेला बिग हिट आणि आणखीन एक जबरदस्त फटका, ज्याने मॅचचं गणित बदललं. येतोय षटकार.
केलं यांनी बॅटिंगवर आणि त्यांना माहित होतं कधी गिअर चेंज करायचा, तो गिअर त्यांनी चेंज केला. आणखीन एक फटका, मॅचचा रिझल्ट या ठिकाणी लागलाय आणि तो रिझल्ट कुठे लागलाय तर तो वाघोलीच्या बाजूने लागलाय आणि तो कुणी बदलला रिझल्ट तर त्यांचं नाव आहे होत आहे. HK ट्रॉफीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. तर संदीप बनकर यांच्याकडून देखील ते 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि रांजणगावने काय फाईट दिली होती